नमस्कार, मी कल्पेश। आपण काल पाहिलं असेल की एक व्हिडिओ ट्रेंडिंग मध्ये आला। त्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये एका नव्या वादळाला तोंड फुटलं आणि त्याच व्हिडिओच्या विरोधात, त्या व्हिडिओच्या अगेन्स्ट मध्ये आज एक नवीन निवेदन जारी करण्यात आलं आणि त्या निवेदनामध्ये त्या कामराने नेमकं काय म्हटलंय तेच आपण आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। मी माफी मागणार नाही, मी काही लपून बसणार नाही, असं कॉमेडियन कुणाल कामराने शिवसेनेच्या तोडफोडीनंतर आणि धमक्यांनंतर एका सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये म्हटलंय। मी केलेल्या विरोधासाठी त्या कार्यक्रम स्थळाला जबाबदार धरणं हे अत्यंत चुकीचं आहे, असंही कुणाल कामराने त्यावेळेस म्हटलं। कुणाल कामराने एका ताज्या कॉमेडी शो मध्ये गाण्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती टिप्पणी केली होती। त्यावेळी रविवारी 23 मार्चच्या रात्री शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबईतील खार येथील हॅबिटॅटमध्ये तोडफोड केली। तसंच शिवसेनेचे राहुल कलाल यांनी कुणाल कामरा, संजय राऊत, राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंविरोधात पोलिसांमध्ये तक्रार देखील केली। या संपूर्ण प्रकरणानंतर कुणाल कामरानं एका पोस्टमध्ये असं म्हटलंय की एक मनोरंजनात्मक कार्यक्रम हा केवळ एक मंच असतो, संपूर्ण प्रकारच्या शोसाठी हॅबिटॅट किंवा इतर कुठलंही स्थळ माझ्या कॉमेडीसाठी जबाबदार नाही। मी काय बोलतो किंवा काय करतो यावरती त्यांचं किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचं काही एक नियंत्रण नाही। एखाद्या कॉमेडियनच्या शब्दांसाठी एखाद्या कार्यक्रम स्थळाला लक्ष्य करणं हे म्हणजे तुम्हाला वाढलेलं बटर चिकन आवडलेलं नाही म्हणून टोमॅटोनं भरलेला ट्रकला उलथून टाकण्यासारखं आहे। आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार फक्त शक्तिशाली आणि श्रीमंतांवरती स्तुतीसुमनं उधळण्यासाठी नाहीये, जसं आजकालच्या मीडियाच्या माध्यमातून आपल्याला वाटू शकतं। तुम्हाला एखाद्या जनप्रतिनिधीवर केलेला विनोद पचत नसेल, त्यामुळे माझे अधिकार बदलत नाहीत। जितकं मला माहितीये, आपल्या नेत्यांवर किंवा आपल्या एकूणच राजकीय व्यवस्थेवरती थट्टा मस्करी करणं कायद्यानं उल्लंघन ठरत नाही। मी माझ्या विरोधातल्या कुठल्याही कायदेशीर कारवाईला पोलिसांना आणि कोर्टांना संपूर्ण पद्धतीने सहकार्य करायला तयार आहे, पण त्यांच्या विरुद्धही कायदा प्रामाणिकपणे लागू होईल का, ज्यांनी एका विनोदामुळे संतापून गुंडगिरी केली आहे, आणि बीएमसीच्या त्या सदस्यांविरोधात ज्यांनी कुठल्याही नोटिसीविना द हॅबिटॅट पाडण्याची कारवाई केली। कदाचित मी माझा पुढचा कार्यक्रम एल्फिस्टन ब्रिजवर करेल किंवा मुंबईतील अशा अन्य ठिकाणी करीन जे तातडीनं पाडण्याची गरज आहे। आणि जे लोक माझा नंबर लीक करू पाहताय किंवा मला सतत फोन करू पाहताय, तुम्हाला आतापर्यंत कळलंच असेल की माझं तेच गाणं माझ्या व्हॉइसमेल मध्ये तुम्हाला ऐकू येत असेल, ज्याचा तुम्हाला राग आला आहे। मी माफी मागणार नाही, मी तेच बोललो जे अजित पवार म्हणजे पहिलेचे उपमुख्यमंत्री आणि हेच दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलले होते। मी या जमावाला घाबरत नाही आणि मी माझ्या पलंगाखाली बसून हे वादळ शमण्याची वाट पाहत बसणार नाही, असं कुणाल कामरा याने एका सविस्तर निवेदनामध्ये म्हटलंय। कुणाल कामराचा तो व्हिडिओ बाहेर आल्यानंतर एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांनी द हॅबिटॅटची तोडफोड केली। या प्रकरणी शिवसेनेच्या युवा सरचिटणीस राहुल कलाल आणि इतर 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान द हॅबिटॅटने देखील एक निवेदन जारी करत म्हटलंय की आम्हाला या घटनेमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात धक्का बसलाय। आमचं
कुठल्याही कलाकाराच्या कलाकृतीवरती कुठलेही नियंत्रण नसतं. मात्र आमच्या मालमत्तेचं अशा पद्धतीनं नुकसान आम्ही सहन करू शकत नाही. कलाकारांसाठी एक स्वतंत्र आणि खुला मंच आम्ही कसा उभा करू शकतो याबद्दल आम्ही पुढचा निर्णय घेऊच तर आम्ही द हॅबिटॅट बंद करत आहोत. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.